महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। जिल्हाधिकारी साहेबांना तुम्ही निवेदन दिलं, तुमच्या काय मागण्या होत्या सर? आज जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना आम्ही संस्थेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये एका आदिवासी बांधव त्याची निर्गुणपणे हत्या झालेली आहे। त्या निवेदनामध्ये आमची एक असं म्हणणं आहे की संजय गायकवाड यांची दारू पाजून मारहाण करून हत्या केलेली आहे। त्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावं आणि त्यांच्यावर कारवाई करावं अशी आमची या निवेदनामध्ये मागणी आहे। आणि निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालय ग्रामीण छत्रपती संभाजीनगर यांना पण दिलेलं आहे। सिटी चौक पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर यांना पण दिलेलं आहे आणि इथं पण दिलेलं आहे। मारहाण झाल्याचं प्रकरण काय होतं? मारहाण झालेले म्हणजे दारू पाजून मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्येच जो समाज बांधव होता आमचा आदिवासी, त्या ठिकाणी त्याची हत्या झालेली आहे। त्यामुळे मारहाणीमुळे तो मृत्युमुखी पडलेला आहे। आता प्रशासकीय अधिकाऱ्याने तुम्हाला काय आश्वासन दिलं या संदर्भामध्ये? अधिकारी साहेबांनी काय मेन जे जिल्हाधिकारी त्यांची आमची काही भेटणी झाली, आम्ही निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। तुमची संघटनेची पुढची भूमिका काय असेल संबंध आहे? आमची संघटनेची पुढची भूमिका अशी आहे की आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। आमच्या 2 दिवसात समजा काही दखल नाही घेतली तर आम्ही ते संघटनेच्या वतीने कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला गुरुवारपासून बसण्यात येणार आहे। हे प्रकरण कोणत्या गावचं, कोणत्या तालुक्याचं आहे? प्रकरण ओळख खुर्द आहे, खुलताबाद तालुक्याचं गाव आहे आणि माझ्या कार्यक्षेत्रामध्ये येतं, आमच्या संस्थेच्या कार्यक्षेत्रातच येतं। त्यामुळे आम्ही या मुलगा आहे माहीतचा मुलगा आहे, संजय गायकवाड यांचा मुलगा आहे। त्यामुळे आम्ही या संजय गायकवाडच्या मृत्यू झालेल्या जे आरोपी आहे ना, त्यांना तत्काळ अटक करण्याची आमची संस्थेची एक प्रमुख मागणी आहे। निवेदन देतानाचे नावं सांगा संघटनेचे, कोणकोणते? निवेदन देताना एकलव्य सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष मी स्वतः चकनाथ मोरे, महाराष्ट्र संपर्क प्रमुख विनायक पंडित पवार, अंकुश सकाराम मोरे, कैलास सोनवणे, संतोष पवार, भागनाथ गायकवाड, रमेश ठाकरे आणि विकास गायकवाड। तुम्ही या प्रकरणाची संबंधित पोलीस स्टेशनला किंवा चौकीला तक्रार केली का? या प्रकरणाची 8 तारखेला म्हणजे 8 तारखेला मारहाण झाली ती। 8 तारखेलाच रात्री तो व्यक्ती आपला आदिवासी माणूस मृत्युमुखी पडला आणि दुसऱ्या दिवशी 9 तारखेला पोस्टमॉर्टमसाठी घाटे रुग्णालय खुलताबाद या ठिकाणी बॉडी पोस्टमॉर्टम झाली आणि परत दुसऱ्या दिवशी आम्ही 10 तारखेला बाजार सांगी पोलीस चौकी येथे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केलेली आहे। परंतु त्या तक्रारीचा कुठल्याही प्रकारे हे केले गेले नाही आणि मुलगा गेला पोलीस चौकीला तक्रार दाखल केलेली आहे। त्यामुळे आमच्या वडिलाची मारेकरी आजपर्यंत मोकाट हिंडत आहे, तुम्ही अटक का केली नाही? या मुलांनी जॉब विचारला तर तेथील काही पोलीस अधिकारी त्यांनाच या मुलांना दामदट्ट्या देऊन तिथून हाकलून लावलं। त्या ठिकाणी सांगण्यात आलं, तू जर आता इथं आला तर तुला आतमध्ये टाकून देऊ अशा धमक्या त्यांनी दिल्या। त्यामुळे आमच्या संस्थेला ही बातमी कळाली आहे, त्यामुळे आम्ही आज या मुलाच्या पाठीमागे आहे आमची संस्था। काही याबाबत आपण ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना काही तक्रार देणार आहात का? हो, आजच आम्ही ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देणार आहे। आज या माध्यमातून आपण जिल्हाधिकारी साहेब, ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब यांना काय मागणी करणार आहात? आमची मागणी हीच आहे, प्रमुख मागणी आहे का संजय गायकवाड याच्या मारेकऱ्यांना आपण तत्काळ अटक करण्यात यावी आणि दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी। माझं नाव शकनाथ त्रिंबक मोरे, एकलव्य सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष। इथे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आम्ही वडूद खुर्द तालुका खुलताबाद येथील संजू अंबादास गायकवाड यांची हत्या झालेली आहे आणि आजपर्यंत त्यांच्या मारेकऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनात त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि जर कधी कारवाई नाही केली समजा
त्याच्यानंतर आम्ही इथं 27 तारखेला गुरुवारी उपोषणाला बसणार आहे आणि हे उपोषण अमरण असेल. याच्यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहोत. पोलीस स्टेशनला आमची तक्रार घेतलेली नाही. बाजार सांगी पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार केली होती, पण त्या तक्रारीचा तिथं काहीच उपयोग झाला नाही आणि त्यांनी आणखी या मुलांना धमक्या दिल्या. तिथं कोणी 2-3 अधिकारी होते, त्यांनी धमक्या दिल्या की तुम्ही जर याच्यानंतर इथं आले तर तुम्हाला आतमध्ये टाकून देऊ. तर यांच्यावर कडक योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी निवेदनात आमची मागणी आहे. आणि हे जिल्हा अधिकारी साहेबांना पण आम्ही निवेदन दिलं. पोलीस अधीक्षक साहेब ग्रामीण यांना पण आम्ही निवेदन देणार आहे आणि पोलीस निरीक्षक साहेब सिटी चौक पोलीस स्टेशन यांना पण आम्ही पत्र पाठवलेलं आहे. आणि माननीय पोलीस उपनिरीक्षक अधीक्षक साहेब कन्नड यांना पण आमचं एक निवेदन राहणार आहे. आपलं नाव? माझं नाव विनायक पंडित पवार, एकलव्य आदिवासी भिल समाज उन्नती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख म्हणून मी काम करतो या संस्थेमध्ये. आणि ही आमची संस्था या मुलाच्या पाठीमागं कायम राहील आणि त्याला न्याय मिळेपर्यंत आम्ही ही संस्थेचा त्याच्या पाठीशी आहोत.